प्रमुख अतिथि श्री सुधीर मुतालिक, जो कि मेरे अजीज दोस्त भी है। सुधीर के बारे में क्या कहना। इंजीनियरिंग में हम साथ में थे तब वो पढ़ाई नहीं करता था। आपको ताज्जुब हुआ? खैर, सुधीर मुतालिक इंजीनियरिंग की डिग्री पाने के बाद वो हालांकि कर्नाटका के हैं, उन्होंने नासिक में अपना कारोबार शुरू किया। शुरू के कुछ दिनों में, कुछ सालों में उन्होंने किर्लोस्कर ऑयल इंजन में ट्रेनी इंजीनियर का काम किया, लेकिन उनको नौकरी करने में कभी भी दिलचस्पी नहीं थी और उन्होंने खुद का छोटा सा कारोबार नासिक में शुरू किया था 1993-94 के समय में। आज उनकी कंपनी पॉजिटिव मीटरिंग प्राइवेट लिमिटेड नाम से जानी जाती है और ये छोटे से पंप से लेकर बड़े पंप तक और पंप की दुनिया में जो भी प्रोजेक्ट्स चलते हैं उसमें इनके कंपनी की महारत हासिल है। इनकी कंपनी आधे से ज़्यादा प्रोडक्ट एक्सपोर्ट करती है और इनके एनुअल कॉन्ट्रैक्ट्स ईरान, रशिया, अर्जेंटीना, ओमान, कुवैत, चिली, मलेशिया, इंडोनेशिया, बांग्लादेश और श्रीलंका, इन सभी देशों में उनका सप्लाई होता है। उनके बारे में और बताना चाहूँगा कि जो CII, जो इंडस्ट्री की फेडरेशन है, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज, वो नॉर्थ महाराष्ट्र जोन के चेयरमैन रह चुके हैं। वो CII के स्टेट काउंसिल के मेंबर हैं और प्रोसेस प्लांट मशीनरी के डायरेक्टर भी रह चुके हैं। मैं गुजारिश करूंगा सुधीर से कि वह हमारे समाज को उद्योजकता के बारे में मार्गदर्शन करें, क्योंकि हमारी पूरा समाज 80 से 90% लोग छोटे उद्योगों पे अपना गुजारा करते हैं और आजकल दौर ऐसे आ रहा है कि उद्योजकता में हमारे नई पीढ़ी नहीं जाना चाहती है। इसलिए मैं गुजारिश करूंगा इस विषय में हमारे समाज के लोगों को, हमारे नई पीढ़ी को मार्गदर्शन करें। मैं बुलाना चाहूँगा सुधीर मुतालिक इनको। जोरदार तालियां सुधीर के लिए। मी नाशिकहून खास तुम्हाला भेटायला आलोय। मी ज्या निपाणी गावचा आहे तिथे शाळेत असताना माझा शिकलगार नावाचा एक मित्र होता। अतिशय हुशार होता। त्यानंतर मी इंजिनिअरिंगला आलो। इंजिनिअरिंग करताना पण मला एक अतिशय छान, सुंदर, हुशार शिकलगार मित्र मिळाला, सलीम। त्यामुळे माझं आणि शिकलगारांचं काहीतरी नातं आहे अगदी लहानपणापासून। त्यामुळे मला असं वाटलं की बघितलं पाहिजे, बाकीच्या पण शिकलगार समाजातल्या लोकांना भेटलं पाहिजे। आणि मुख्य म्हणजे सलीमनी मला बोलवलंय, त्यामुळे त्याचा तर मी आदर केलाच पाहिजे। मी एक उद्योजक आहे। एखाद्या उद्योजकाला खरं तर मार्च महिना जवळ येत असताना वेळ काढणं खरंच अवघड असतं, पण मला सलीमनी जवळजवळ 1.5-2 महिन्यापूर्वी आधी सांगून ठेवलं होतं। 8 दिवसापूर्वी जरी सांगितलं असतं तरी सलीमच्या आमंत्रणाला मी नाही म्हणू शकत नाही। और अंदर की बात यह भी है कि सलीम ज्या वेळेला नाशिक मध्ये त्याची मिसेस
तिथल्या बँकेमध्ये होती, माझ्या घराच्या शेजारीच ते राहायचे आणि आम्हीनी मला खूप छान छान पदार्थ करून घातलेले आहेत. त्यामुळे मी त्या खाल्लेल्या मिठाला जागण्यासाठी म्हणून खरं तर आज आलो. वो मैं खिचड़ा आपका कभी नहीं भूलूंगा. शिकलगार समाजाच्या या संघटनेचे अध्यक्ष, त्यानंतर मार्गदर्शक गणी सर, स्थानिक आमदार, व्यासपीठावर बसलेले सगळे माननीय आपण सगळे, मला इथे येण्याचा आनंद होताच, पण दुसरा एक मला खूप धक्कादायक सगळं आनंददायी वातावरण इकडे आहे. मी स्वतः उद्योजक असल्यामुळे मला असं वाटतं की या समाजातल्या सगळ्यांनी उद्योगच करावा. समाजातल्या म्हणजे सगळ्या भारतीय समाजाने उद्योगच करावा असं मला वाटतं. आणि इथे तुम्ही प्रामुख्यानं जे उद्योग करतायत त्यांचं अभिनंदन केलं, समाजातर्फे त्यांचा गौरव केला. त्यामुळे खरं तर मी सगळ्या भारतीयांतर्फे तुमचं आभार मानतो. इथे या समाजामध्ये नॉर्मली म्हणजे भारतीय समाजामध्ये क्रिकेटर्सचा गौरव होतो, सिनेसृष्टीतल्या लोकांचा गौरव होतो, त्यांचा तर गौरवच गौरव होतो. राजकारणात असलेल्या लोकांचा गौरव होतो, साहेबांना माहिती आहे, आमदार साहेबांना. पण दुर्दैवानं शास्त्रज्ञ, उद्योजक यांचा गौरव होत नाही, उत्तम शिक्षक यांचा गौरव होत नाही. पण तुम्ही तो केला याचं मला खूप कौतुक वाटतं आणि त्यामुळे तुमचं खरं तर आभार आणि अर्थात पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन. मला असं सांगितलं की समाजातल्या लोकांना, शिकलगार समाजातल्या लोकांना, विशेषतः तरुणांना उद्योग करण्यासाठी प्रेरित करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी तुम्ही या. मी असं बऱ्याच ठिकाणी जातो, म्हणजे मला असं सांगतात कॉलेजेसमध्ये किंवा मध्यंतरी मी दिल्लीमध्ये अशाच एका समाजाच्या अधिवेशनाला गेलो होतो. तिथे त्यांनी सांगितलं की आमच्या इथल्या तरुणांना तुम्ही उद्योग करण्यासाठी प्रेरित करा. म्हणजे उद्योग करण्यासाठी प्रेरित करणं या विषयाचा ज्यावेळेला मी विचार करतो मला स्वतःलाच खूप आश्चर्य वाटतं. म्हणजे ते अमर अकबर अँथनी मध्ये ते निरूपा रॉय होते ना, निरूपा रॉय, निरूपा रॉयचे बरेच पिक्चर्स होते जुने, आपण जर बघितले असतील तर. आणि एक टिपिकल डायलॉग असायचा तिचा, मैं कहां हूं. मी ती असं हॉस्पिटलमध्ये कधीतरी ऍडमिट असायची किंवा कधीतरी तिचा ऍक्सिडेंट झालेला असायचा किंवा ती आजारी असायची आणि उठल्यानंतर 2-3 दिवसांनी तिला जाग आल्यानंतर ती विचारायची की मैं कहां हूं. मी ती कोण आहे स्वतः वगैरे ती विसरायची. असं साधारणपणे तो डायलॉग असायचा. ज्या वेळेला उद्योजकता या विकासासाठी मला बोलायला सांगितलं जातं आणि उद्योजकता या विषयासाठी प्रेरित करायला सांगायचं जातं, त्यावेळेला मलाही असंच वाटतं की मैं कहां हूं. याचं कारण बेसिकली असं आहे की आपण सगळे भारतीय हे मुळात आपलं रक्त उद्योजकांचं रक्त आहे. आपल्या जीन्स वरती म्हणजे गुणसूत्रांवरती आपण उद्योजक आहोत हेच लिहिलेलं आहे. हे आज नाही, हजारो वर्षांचा इतिहास जर काढून बघितला तर भारतातला प्रत्येक माणूस किंवा भारताची ओळख ही खरं तर उद्योजक अशीच होती. म्हणजे जगातल्या सगळ्या लोकांना आपण विटा कशा बनवायच्या हे शिकवलं. कधी 2,500-3 हजार वर्षांपूर्वी. मोहेंजोदाडो आणि हडप्पा आपण कदाचित शाळेमध्ये वाचलं असेल. ती गावं ज्यावेळेला उत्खनन केली, ज्यावेळेला खोदून काढली, त्यावेळेला तिथे सापडलं काय तर विटा. इतकं सोपं नव्हतं त्यावेळेमध्ये. म्हणजे गुणोत्तर प्रमाण, ज्याला रेशो आम्ही म्हणतो, 1:2, 2:1, 3:2, 3:2, 1:2
अशा गुणोत्तरांमध्ये एकसारखे बनवलेल्या विटा किंवा स्नानगृह किंवा भले मोठे ब्रिजेस, पूल हे सगळं त्या काळी सापडलं. आणि त्याच्याबरोबर वजन माप सापडली, वजन माप, तागडी, खूप मोठ्या प्रमाणात शस्त्र, हत्यार. 2,500-3,000 हजार वर्षांपूर्वी हे सगळं सापडलं. आणि त्यानंतर प्रत्येक दिवसांचा इतिहास जर बघितला तर आपल्याला दिसेल की आपलं सगळं जीवनमान हे शेती आणि उद्योग या 2 व्यवसायांभोवती खरं तर आखलं गेलं होतं. जगातल्या लोकांना आपण शिप बिल्डिंग कसं करायचं, जहाजं कशी बनवायची हे शिकवलं. प्रचंड जग म्हणजे त्यावेळेला जे काही जग माहिती होतं ते त्या सगळ्या ठिकाणी जाऊन आपल्या इथल्या लोकांनी व्यापार केला. आज 2018 आहे. आपण जर साधारणपणे 200-300 वर्ष अलीकडचा इतिहास जर बघितला, म्हणजे आज असं आपण जर म्हणलं की 1718 आहे, तर 1718 या साली हा देश, आपल्याला जी घोषणा आज राजकीय वाटते बऱ्याचदा की भारत एक महासत्ता झालं पाहिजे, तर 1718 साली, 1750 साली, 1600 साली, 1515 साली, 1000 साली, 1215 साली, हजारो वर्ष भारत ही